कोकणातील 10,000 तरुणांना नोकऱ्यांसाठी जर्मनीला पाठवण्याची राणेंची घोषणा। तरुणांऐवजी 2 मुलांनाच पाठवा, विरोधकांचा पलटवार। शिंदे भुजबळांना शिरूरची उमेदवारी देणार होते। अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। कोल्हेंच्या वक्तव्याला भुजबळांचा दुजोरा, तर कोल्हे बालिश विधानांसाठी प्रसिद्ध। आढळरावांचा पलटवार। प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून लोकसभेला उभं करेन। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, तर पंकजा मुंडेंनी बीडच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावं, भुजबळांचा टोला। विशाल पाटलांवरील कारवाईच्या दिल्लीच्या अहवालानंतर नाना पटोलेंनी हात झटकले। मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची विशाल पाटलांच्या समर्थनात घोषणाबाजी। आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्यासाठी वेगळा कायदा करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनाम्यात आश्वासन, तर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची घोषणा। गल्लीतल्या नेत्यांना देशाची निवडणूक आहे हे कळतच नाही। रावेरमध्ये फडणवीसांचा विरोधकांना टोला। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर दोनही पक्षाच्या नेत्यांना नोटिसा। 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास वेळ। जळगावात महायुतीच्या स्मिता वाघ आणि रक्षा खडसेंनी उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन।